दादांच्या अपघात प्रकरणी थोड्याच वेळात आमदार रोहित पवारांची पत्रकार परिषद। विमानातील ब्लॅक बॉक्स आगीपासून सुरक्षित, पण राजकारणापासून नाही। पत्रकार परिषदेत मोठे मुद्दे मांडणार असल्याचं रोहित पवारांचं भाष्य। अजित पवारांच्या अपघात प्रकरणाच्या सीबीआय तपासासह बीएसआर कंपनीच्या मालक आणि संचालकांची चौकशी व्हावी। राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। फडणवीस लवकरच गृहमंत्री शहांकडे मागणीचा पाठपुरावा करणार। विलीनीकरणाच्या चर्चेआधी दादांनी एनडीएची परवानगी घेतली होती। विलीनीकरणाला एनडीएचा ग्रीन सिग्नल होता। चर्चेसाठी मुंबई बारामतीमध्ये 9 बैठका। बैठकीत उपस्थित असलेल्या पवारांच्या एका बड्या नेत्याची टीव्ही 9 मराठीला माहिती। राष्ट्रवादी विलीनीकरणासाठी जयंत पाटलांच्या 30 बैठका। दरम्यान नाना पटोलेंचं सूचक विधान, 2 कुटुंब एकत्र येत असतील तर अडवू नका, पटोलेंची भूमिका। मुख्यमंत्री फडणवीसांचा आज दिल्ली दौरा। भारत मंडपम या ठिकाणी सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट निमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावणार। मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे, आज फैसला होणार। स्थायी समितीसह महत्त्वाच्या समित्यांचे कारभारी ठरणार। आज सकाळी थोड्याच वेळात नामनिर्देशन अर्ज सुद्धा सादर केले जाणार। पुणे मनपाच्या 24 नवनिर्वाचित नगरसेवकांना कोर्टाचं समन्स। पराभूत उमेदवारांकडून विविध आक्षेप नोंदवत याचिका दाखल। 3 नगरसेवकांविरोधात अनधिकृत बांधकामाची तक्रार। मालेगाव महापालिकेची पहिली महासभा वादळी ठरणार, तर रद्द केलेले जन्मदाखले नियमित करण्याचा ठराव चर्चेला येणार। टिपू सुलतानच्या फोटोच्या वादानंतर ही पहिलीच महासभा। पुण्यातील भिगवडमध्ये तरुणीच्या अपहरणानंतर संतापाची लाट, संपूर्ण शहर बंद। आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी। तर काल हिंदू संघटनांकडून पुणे सोलापूर रस्त्यावर टायर जाळत निदर्शनं। आई आणि भावावर हल्ला करत तरुणीचं अपहरण। मुंबईत वाढत्या तापमानासह प्रदूषणाचं दुहेरी संकट। दरम्यान सलग 20 दिवसांपासून हवेचा दर्जा खालावलेलाच। दादरमध्येही ढगाळ वातावरण। 151 AQI मुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर।